आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या आई वडिलांना विसरू नका. काही लोकांचा मेंदू म्हणजे दगड आहे. देवानं दिला म्हणजे दगड दिला का काय असं वाटतं. एका माणसानं त्याच्या मुलाला पैलवान बनवलं. गावाकडे येऊन कुस्त्या खेळायला लागला. मोठ्या मोठ्या पैलवानांना पाठीवर टाकायचा, चितपट करायचा, लाखो रुपये कुस्तीचे घ्यायचा, मोठा बंगला बांधला. दुर्दैव त्याच्याच बंगल्यावर दरोडा पडला. ऐकताय ना तुम्ही. पण दरोडा टाकायला जे चोर गेले होते त्यामध्ये एक उगच असा अगरबत्ती छाप होता, पण बुद्धीनं हुशार होता. त्यानं बाकीच्या चोरांना सांगितलं पैलवानाचं घर आहे, तो कुठे आहे आधी पहा. त्या पैलवानाला शोधायला गेले तर तो गच्चीवर व्यायाम करत होता. मग त्या चोरानं बाकीच्यांना सांगितलं बघा यानं देशातले मोठे मोठे पैलवान पाठीवर टाकले, आपण काय याच्या पुढे. याच्या हाताला जर आपण सापडलो ना हा मोडल्याशिवाय सोडायचं नाही म्हणे. मग आपल्या एकीचं बळ दाखवा. पकडला पैलवान, त्याला मारहाण करायला लागले. पैलवानाचा हात मोडला, त्याला ॲडमिट केलं. त्याचा बाप त्याला भेटायला गेला. त्याच्या बापानं त्या मुलाची अवस्था पाहिली, डोळ्यात पाणी आलं. आणि त्याचा बाप म्हटला अरे एवढा मोठा पैलवान तू. जुन्या काळात लग्न झालेली मुलगी जर माहेरवरून सासरला निघाली तर बैलगाडीत आई वडिलांच्या घराकडे तोंड करून बसायची, मागे तोंड करून. ती जर मागे तोंड करून बसलेली असेल तर लोक समजायचे गाडी सासरला चालली आणि हिचा चेहरा आई वडिलांच्या घराकडे. त्याच गाडीत ती जर पुढं तोंड करून बसलेली असेल तर लोक समजायची ही माहेरी चालली. आताच्या बायका टू व्हीलरवर आडव्या बसतात. आता सासरी निघाल्या का माहेरी निघाल्या कसं ओळखायचं ते जरा संशोधनाचं. पण जे गोड बोलतात तेच आपला कार्यक्रम करतात, असाही एक नियम आहे. म्हणून स्वभाव कळायला पाहिजे. एका गणिताच्या क्लासमध्ये शिक्षकांनी मुलांना मुद्दलीचं व्याज काढायला शिकवलं. आणि एका मुलाला उभं केलं आणि त्याला विचारलं सांग तुला समजलं का मी शिकवलेलं. तो म्हणे समजलं. देऊ गणित, द्या गणित. सांग म्हणे मग तुझ्या बापाला 5,000 रुपये दिले 5 रुपये टक्क्यानं, तर 2 वर्षानं तुझा बाप किती पैसे देईल मला. गणित करून सांग, व्याज काढून सांग. तो मुलगा 1 मिनिटाच्या आत बोलला सर 2 वर्षानं माझा बाप तुम्हाला 1 रुपया सुद्धा देणार नाही. ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं जिते इंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अष्टसिद्धि नवनिधि के दाता आसवल दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवक
समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासवा पीठनिलये सरस्वती नमस्तुते. जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. वस्तू सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी विश्वसंत विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा अनेकांच्या माहितीतला हा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मृत्यू लोकामध्ये अवताराला आल्यानंतर देवाची भगवत भक्ती केल्यानंतर त्या भगवत भक्तीचं काय फळ मिळालं त्याची माहिती देणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये जी भगवत भक्ती केली ती यासाठी केली का मला त्या देवाचं दर्शन व्हावं, त्या देवाची संगत व्हावी, त्या देवाचं सानिध्य मिळावं आणि त्या देवाचं साक्षात्कार व्हावा. यासाठी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये भगवत भक्तीला सुरुवात केली आणि त्या भगवत भक्तीला फळ मिळालं, मला देवाची प्राप्ती झाली आणि म्हणून माझा शेवट गोड झाला. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. देव मला मिळाला म्हणून माझ्या जीवनामध्ये माझा शेवट गोड झाला अशी माहिती तुकोबाराय या अभंगातून देतात. माझ्या भगवत भक्तीचं हे फळ आहे आणि ते स्वाभिमानानं सांगतात, आनंदानं सांगतात का माझा शेवट गोड झाला, कारण देव आमच्या हाताला आलेला आहे. आणि त्यामुळे आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. आता माझ्या जीवनामध्ये कोणतीही तहान नाही, माझ्या जीवनामध्ये कोणतीही आशा शिल्लक राहिली नाही, माझ्या जीवनामध्ये आता कोणतीही अपेक्षा शिल्लक राहिली नाही. आता मी विश्रांतीच्या ठिकाणी आहे. काम नाही झालो पायी रिकामा. का तर देव मिळालाय. हरियाला हाता मग कैसी भय चिंता. आता मला कशाची चिंता नाहीये, देवाची मला प्राप्ती झाली. आता मला पुढे काही अपेक्षा नाही, आता मी निश्चिंत आहे. आणि तुकोबाराय सांगतात हे सगळं का झालं तर कवतूक वाटे झाली या वेचाचे. एका देवाच्या नावामुळे हे शक्य झालं. महाराज सांगतात नाम मंगळाचे तेने गुणे. देवाच्या नावामुळे हे शक्य झालं आणि त्याच देवाच्या नामावलीमुळे योग्यांना जप्यांना तप्यांना ज्या भगवंताची प्राप्ती होत नाही, जी मुक्ती भेटत नाही, ती बाकी आता आमची दासी झाली. आणि त्यामुळे आता दिवसचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेचिया. सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 कैलासवासी उत्तम शहादू लोखंडे यांच्या पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात असणारं त्यांचं कुटुंब, त्यामध्ये श्री भाऊसाहेब दादा उत्तम लोखंडे त्यांचे चिरंजीव, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा सोहळा होतोय. त्यांची मुलगी सौ सविता संजय शिवसागर यांच्या माध्यमातून, त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून हा पुण्यस्मरणाचा सोहळा होतोय. खरं तर कीर्तनाची वेळ 10 ते 12 असते आणि आता अजून 20 मिनिटं झाली तर तुम्हीच मला म्हणतात वाजले की बाबा. पण अल्प वेळेमध्ये आपल्याला ही सेवा या ठिकाणी संपन्न करायची आहे. ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलोय, डाव्या बाजूला ज्यांचा आपण पखवाज ऐकतोय, मृदंगाचार्य महाराष्ट्रामधील एक गुणवान वारकरी कलावंत किंवा सांप्रदायिक वाजवणी ज्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे, असे माझे अत्यंत जिवलग मित्र हरिभक्त परायण मृदंगाचार्य दीपक महाराज खवात यांनी मला ही सेवा दिली. ती स्वतः वाजवण्यासाठी आहेत. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे संन्यासी बाबांची ज्यांना कृपा प्राप्त झाली असे
आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे आणि अनेकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम त्यांच्या सेवेच्या माध्यमातून संन्यासी बाबांच्या कृपेनं होत असतं आणि अनेक लोकांच्या जीवनातल्या ज्या सांसारिक व्यथा असतात, सांसारिक अडचणी असतात, सांसारिक दुःख असतात, हे दुःख कमी करण्याचं काम ज्यांच्या सेवेच्या माध्यमातून होतंय असे हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज या ठिकाणी बाबाजी आहेत. तबल्याच्या साथसंगतीसाठी त्यांनाही वंदन. उजव्या बाजूला उभे असणारे आमचे सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचा गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खूप गोड प्रमाणं ज्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात असे गायनाचार्य हरिभक्त परायण वैभव महाराज वेलदळी असतील आणि संप्रदायामध्ये ज्यांचं मोठं नाव आणि ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे हरिभक्त परायण माझे मित्र नागनाथजी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आपल्या गावचे जावई हरिभक्त परायण गायनाचार्य अक्षय महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. हे जे विद्यार्थी आपल्याला ज्यांच्या संस्थेतील टाळ वाजवण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत, गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेतील हरिभक्त परायण महाराजांचं काय नाव, कृष्णा महाराजांनाही माझं वंदन आहे. आणि आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे राऊत बाबा यांच्याकडे कीर्तनाचं आणि ग्रंथांचं अध्ययन करणारे आमचे पठारे महाराज, त्यांनाही माझं वंदन आहे. खरं तर आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. महाराजांनी आत्तापर्यंत मला 3 किंवा 4 वेळेस कीर्तनाच्या तारखेसाठी फोन केला, पण मला असं वाटतं आमची योगायोगानं भेट सोमनाथ महाराजांमुळेच होणार होती असं म्हणावं लागेल. गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन. दोन्ही बाजूनं 2 चोपदार आहे, यांच्याकडे पाहिलं बरं वाटतं मला थोडं नाही का. म्हणजे चोपदार कसं कीर्तनकाराचा संरक्षक माणूस असतो. म्हणजे चोपदारांची व्याख्या कशी आहे, दिंडीमध्ये अगदी एका इशाऱ्यावर सगळा सोहळा थांबतो, ही ताकद आहे त्यांची काही ठिकाणी. आणि गर्दीमधून ज्या वेळेस महाराज लोकांना यायचं असतं त्यावेळेस महाराज लोकांना सुरक्षित आणणारे चोपदारच असतात. मग असे चोपदार असल्यावर बरं वाटतं. काही वेळेस त्या कीर्तनकाराला चोपदाराला सांभाळून आणावं लागतं असे काही असतात. पण चोपदार महाराज दोघांनाही माझं वंदन आहे. आपल्या गावचे विनेकरे असतील आणि गावातील आणि पंचक्रोशीतील टाळ घेणारे आपल्या या गावातील भजनी मंडळाचे सदस्य असतील किंवा वारकरी भजनी गायक असतील, सर्वांना माझं वंदन. पुढे बसलेले सज्जन मायबाप, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, गुरुदत्त साऊंड सिस्टीमचे मालक हरिभक्त परायण शंकर भाऊ शेळके, त्यांनाही माझं वंदन आहे. अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टीम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्हा सर्वांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं आहे. आपल्या या महाराष्ट्रातील जे काही नामांकित यूट्यूबचे चॅनल आहे त्यापैकी आमच्या भागामध्ये ज्यांचं संगमनेरला वास्तव्य आहे, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून महाराज लोकांना पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असे आमचे जीवलग मित्र उमेशजी महाराज असतील, उमेश दादा असतील, त्यांचं माझा कीर्तनकार नावाचा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर या कीर्तनाचं प्रक्षेपण होणार आहे, त्याच्यावर हे कीर्तन सेव असणार आहे. त्यांनाही मी वंदन करतो. सर्वांचेच आभार मानतो. कीर्तनाला वेळ झालेला आहे. परिचयामध्ये जास्त वेळ न घालता आपल्या सेवेला सुरुवात करत असताना अतिशय शांत मनाने ही सेवा ऐका. अल्प वेळेमध्ये गोड सेवा देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि अगदी 12:30 वाजेपर्यंत आपण थांबणार आहोत. फक्त शांत मनाने ही सेवा ऐका. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसानं हे जीवन जगत असताना अनेकांच्या मदतीनं हा प्रवास आपला पुढे 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 घेऊन जाण्याचं काम चालू केलेलं आहे. या जगातला एकही व्यक्ती असा नाहीये का तो कुणाच्या सहयोगाशिवाय, कुणाच्या सहकार्याशिवाय किंवा कुणाच्या उपकाराशिवाय आपलं जीवन व्यतीत करू शकतो. आणि म्हणून आपलं जीवन जर चांगल्या पद्धतीनं व्यतीत करायचं असेल, हे आयुष्य चांगलं जगायचं असेल, तर त्यासाठी अनेकांच्या मदतीची आवश्यकता असते. अनेकांचे उपकार त्या माध्यमातून आपल्या होत असतात. पण
या मनुष्य देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक मानवानं काही लोकांना विसरलं तरी चालेल, पण काही गोष्टी बाकी आपण कायम आठवणीत ठेवल्या पाहिजे. अनेकांचे उपकार असतात आपल्यावर. खरं तर आम्हाला जो श्वास मिळतो ना, हा कुणी दिलाय? झोपले नाही ना? कुणी दिला? निसर्गानं दिला. या निसर्गाचे आमच्या उपकार आहे आणि म्हणून माणूस त्याची जाणीव ठेवतो, या निसर्गाची पूजा करतो. महिला मंडळ वट सावित्री पौर्णिमेच्या सणाला आम्ही पूजा करतो. कुणाची? वडाची. झाडाची पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे. शेतकऱ्यासाठी ज्या मुक्या प्राण्याच्या बैलाचे उपकार असतात, बैल पोळ्याच्या सणाला त्या प्राण्याची पूजा आहे. भाविकांनो चला पुढे. एका एका घटकाचे आपण पूजन करीत असतो. आपल्याकडे जलपूजन होतं, कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. या उपकारांची जाणीव ठेवत असताना काही गोष्टी आपल्या मनातून, आपल्या डोक्यातून, आपल्या आठवणीतून गेल्या तरी चालतील, पण 4 गोष्टींना माणसानं कधीही विसरू नका. किती बोला? 4 गोष्टी. कुणाकुणाला विसरायचं नाही? 1. देवाला विसरू नका. 2. साधू संतांना विसरू नका. 3. आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या आई वडिलांना विसरू नका. या तिघांना काय विसरायचं नाही? तर यांचे आमच्या उपकार आहेत म्हणून. आणि 4था मुद्दा, आपल्या शेवटाला म्हणजे आपल्या मृत्यूला विसरू नका, कारण मृत्यू आपल्याला विसरत नाही म्हणून आपणही त्याला विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. एक एक 2-2 वाक्यात बोलू आपण. देवाला विसरू नका. का तर देवाने हा अमूल्य असा मानवी देह आपल्याला दिला. नाही तर हा कसा आहे? नवदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. हा दुर्लभ आहे. या जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. मानवी देह हा दुर्लभ आहे, पण तो देवाने आपल्याला दिलेला आहे. नवदेह दुर्लभ जाना, नवदेह दुर्लभ जाना, नवदेह दुर्लभ जाना, नवदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. कामते दुःख यातना, कामते दुःख यातना, कामते दुःख यातना, कामते दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या टाळकऱ्यांसाठी, गायक वादकांसाठी एकदा टाळी वाजवा मग. कारण कीर्तनाला तबल जे असले असेच चाली मानावं लागतं. नाही का? तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नवदेह दुर्लभ जाना. हा मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे. भाविकांनो, काही गोष्टी दुर्लभ असतात आणि काही अत्यंत दुर्लभ असतात. दुर्लभ गोष्टी कशाला म्हणायच्या? कुणाला तरी भेटतात प्रयत्नातून. मला सांगा तुम्ही, वाघिणीचं दूध प्रत्येकाला काढता येतं का? बोला जरा मोठ्यानं बोला, मला बरं वाटेल. जमतं का? आत्ताच्या गाड्यांना शेळीचं सुद्धा जमत नाही. शेळीनं चांगली लात मारली तर पाठीव पाडतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले आणि वाघिणीचं दूध काढण्यामध्ये यशस्वी झाले. हा त्यांचा पराक्रम आहे. पण या घटना किती वेळेस? एकदाच. पुन्हा पुन्हा आहे का? नाही. नदीतून पल्याड जाता येत नाही, पण सावरकरांसारखा देशभक्त देशात येत असताना समुद्रासारख्या उंच उंच लाटांशी झुंज देत आपल्या देशामध्ये परतली. नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने
ही घटना पुन्हा पुन्हा नाहीये, फक्त एकदाच. ह्या दुर्लभ घटना आहे, पण अत्यंत दुर्लभ कशाला म्हणतात? देवाच्या आणि संतांच्या कृपेशिवाय त्या तुम्हाला भेटूच शकत नाही. त्याला अत्यंत दुर्लभ म्हणतात. तो मानवी देह देवाने आपल्याला दिला, फक्त दिला नाही, देत असताना अनेक गोष्टी दिल्या. हातपाय दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. पुढे चला. बुद्धिमत्ता दिली भगवत भक्तीची, याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. भगवत भक्तीचं ज्ञान आपल्याला दिलं, आणि हे सगळं दिल्यानंतरही देवाला का विसरायचं नाही? तर आम्हाला जगवणारा कोण असेल? तो एकटा परमात्मा. तन हे शरीर कोण दिया 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 कोण बोलते हरी विना कोण बोलते हरी विना कोण बोलते हरी विना हे कवी ऐ कवी एक नारायण हे कवी ऐ कवी एक नारायण कोण बोलते हरी विना कोण बोलते हरी विना कोण बोलते हरी विना हे कवी ऐ कवी एक नारायण हे कवी ऐ कवी देखवी ऐकवी एक नारायण. जगवतो कोण आम्हाला? भगवान परमात्मा जगवतो. म्हणून संध्याकाळी झोपणं आपल्या मनावर झोपेतून उठवणारा भगवंतच असतो. नाही तर सकाळी 8 वाजले झोपलेलो आहोत, 10 वाजले झोपलेलाच आहे, 2 वाजले झोपलेलाच आहे. मला वाटतं त्या भावकीतले लोक चौघं उचलायला येतील, त्याला उठवायला कोणी यायचं नाही, कारण ते चौघं सावध असतात त्यावेळेस. म्हणून त्या देवाला विसरू नका, कारण तो देव आम्हाला जगवतो एक. दुसरं संतांना विसरू नका, संत हे आम्हाला जागवतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत जागवतात. उठा जागे भावे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा चुक विव्यथा जन्माचा धनदारा. देव जगवतो आणि संत हे जागवतात. काळ निजल्या नाडोनी भागावे, काळ निजल्या नाडोनी भागाता, जागावे भाईनो जागा. संत जागवण्याचं काम करतात, संतांना विसरू नका. देव जगवतो, संत जागवतात, आणि आई वडील आपल्याला सांभाळतात. म्हणून त्या आई वडिलांना विसरू नका. वडिलांबद्दल आपण शेवट 5-10 मिनिटं बोलूया. शेवटचा मुद्दा आहे, आपल्या शेवटाला विसरू नका. चौथा मुद्दा, का विसरायचं नाही? तो मृत्यू आपल्याला विसरत नाही, म्हणून आपण त्याला विसरायचं नाही. अनेकांनी हा मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपूने देवाकडे दान मागत असताना ब्रह्मदेवाला हिरण्यकश्यपू म्हणतो, ब्रह्मदेवा मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव समजावून सांगतो, अरे देवाने जे अवतार घेतले त्या अवतारांना सुद्धा थांबता आलं नाही. येथ नाही उरो आले अवतार. साधू संत या ठिकाणी थांबत नाही. साधू संत स्व इच्छेनं निघून जातात. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता
कोटी देवांना जावं लागलं. 9 भी मर गए, 10 भी मर गए. कुणाला थांबता येत नाही. संत सुद्धा येतात जातात. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती. तुका मने गात देवनाम देवनाम. तुका मने गात देवनाम. येतो जातो आम्ही. संत या ठिकाणी या मृत्यूलोकाच्या नियमाला बाधा ठरत नाही. कारण या मृत्यूलोकाचा नियम ज्ञानोबांनी सांगितलाय उपजेते नाशे. इथं उत्पादित वस्तूचा नाश होतो. नाश पावलेली वस्तू पुन्हा उत्पादित होते. म्हणून मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनात असतो. हिरण्यकश्यपूला त्या ब्रह्मदेवानं सांगितलं तुला अमर करता येणार नाही. हिरण्यकश्यपूनं त्याच्या बुद्धीचा उपयोग केला. काही लोक बुद्धिमान असतात, खूप बुद्धिमान. त्यांच्याकडे पाहिलं का लक्षात येतं यांनी किती मोठं साम्राज्य बुद्धीच्या बळावर उभं केलं. वैभव मला काही लोकांचा मेंदू म्हणजे दगड आहे. देवानं दिला म्हणजे दगड दिला का काय असं वाटतं. एका माणसानं त्याच्या मुलाला पहिलवान बनवलं. गावाकडे येऊन कुस्त्या खेळायला लागला. मोठ्या मोठ्या पहिलवानांना पाठीवर टाकायचा, चितपट करायचा, लाखो रुपये कुस्तीचे घ्यायचा, मोठा बंगला बांधला. दुर्दैव त्याच्याच बंगल्यावर दरोडा पडला. ऐकताय ना तुम्ही. पण दरोडा टाकायला जे चोर गेले होते त्यामध्ये एक उगच असा अगरबत्ती छाप होता, पण बुद्धीनं हुशार होता. त्यानं बाकीच्या चोरांना सांगितलं पहिलवानाचं घर आहे, तो कुठे आधी पहा. त्या पहिलवानाला शोधायला गेले तर तो गच्चीवर व्यायाम करत होता. मग त्या चोरानं बाकीच्यांना सांगितलं बघा यानं देशातले मोठे मोठे पहिलवान पाठीवर टाकले, आपण काय याच्या पुढे. याच्या हाताला जर आपण सापडलो ना हा मोडल्याशिवाय सोडायचं नाही म्हणे. मग आपल्या एकीचं बळ दाखवा. पकडला पहिलवान, त्याला मारहाण करायला लागले. पहिलवानाचा हात मोडला. त्याला ॲडमिट केलं. त्याचा बाप त्याला भेटायला गेला. त्याच्या बापानं त्या मुलाची अवस्था पाहिली, डोळ्यात पाणी आलं. आणि त्याचा बाप म्हटला अरे एवढा मोठा पहिलवान तू, मोठ्या मोठ्या पहिलवानांना तू त्या लाल मातीमध्ये पाठीवर टाकलं, माझी छाती फुगायची. आणि सामान्य चोर आले आणि तुझा हात मोडून गेले. अरे मान्य आहे मला ते जास्त होते, पण तू एखादा तर पकडायचा ना. तो म्हटला बाबा माझा नियम असा आहे म्हणे पैसे भेटल्याशिवाय मी कुणाच्या अंगाला हातच लावित नाही म्हणे. याला काय म्हणतात. देवानं मेंदू दिला पण त्याचा उपयोग शून्य. हिरण्यकश्यपू देवाला म्हणतो देवा मला जर तू अमर करू शकत नाही तर मला जे पाहिजे ते द्यावं लागेल आता. आणि मग काय मागणी केली त्याने. देवा मला आतमरण नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, पशुच्या हाताने नको, पक्ष्याच्या हाताने नको, स्त्रीच्या हाताने नको, पुरुषाच्या नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, दिवसा नको, रात्री नको, बंधनच बंधन. मग आता मी तुम्हाला विचारतो ज्याला आतमरण नाही, बाहेर नाही, खाली नाही, वर नाही, पशुच्या हाताने नाही, पक्ष्याच्या हाताने नाही, स्त्रीच्या हाताने नाही, पुरुषाच्या नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, हिरण्यकश्यपू आहे का आज. बोला की नाही. जावं लागतं. या ठिकाणचा नियम आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा. जावंच लागतं. आणि आपलं आयुष्य मोजण्यासाठी काळ बसलेला आहे. तो काळ आपलं आयुष्य मोजत असतो, पण असं सरळ नाही मोजत. 90 वर्षाचा म्हातारा झाला ना, मुलांपेक्षा आनंद काळाला जास्त होतो. तो म्हणतो याचे 90 संपले, 10च बाकी. हा आपल्या जवळ आला. गडी गडी काळ वाटायात पाय, गडी गडी काळ वाटायात पाय, गडी गडी काळ वाटायात पाय, गडी गडी काळ वाटायात पाय. अजून किती आहे अपघात, अजून किती आहे अपघात. हरिमुखी गाता हरपली देवा, हरिमुखी गाता हरपली टाळी वाजवा एकदा. टाळी महाराज मंडळींसाठी. आता तिघांचे प्रमाण झाले, सामुदायिक टाळी वाजून घेऊ आपण नाही का.
कसं एवढे चांगले गायला असल्यानंतर मी आपला डिझेल पोतच गातो, जास्त गात नसतो काही. ऐका, अजून किती आहे अवकाश, काळ किती शिल्लक आहे हे मोजण्यासाठी तो बसलेला यम. आपले दिवस किती शिल्लक आहे. खरं तर जन्म झाला की आपल्याला श्वास मिळतात आणि मृत्यू होतो त्यावेळेस श्वास बंद होतात. आम्हाला दिवस दिलेले नसतात, आम्हाला श्वास दिलेले असतात. मग ते श्वास किती खर्च करतो आपण, आपले श्वास संपले का आपल्याला थांबावं लागतं. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. कशाच्या बळावर? श्वास शिल्लक होते. श्वास 14 वेळेस काळाला सांगितलं माझे श्वास शिल्लक आहे. ते कोण बनेगा करोडपती मालिका आहे ना बच्चनची, त्याच्यामध्ये पहिले 10 प्रश्न असे बच्चनने प्रश्न विचारला का तिकडे 60 सेकंदाची टिकटिक चालू होते. त्याला डीजे बाबू नाव दिलेलं आहे त्यांनी नवीन सीजनमध्ये. 60 सेकंद 0 कडून 60 कडे नाही जात, मग 60 कडून 0 कडे येतात. तसं आपल्या श्वासाचंही आपल्याला जेवढे श्वास मिळालेले आहेत ते उलट मोजणीसाठी तो काळ बसलेला आहे. आणि एकदा की श्वास संपले का जावं लागतं. हे अनिवार्य आहे, हे कंपल्सरी आहे. बघा भाविकांनो, एखाद्याचं लग्न होईल तर एखाद्याचं होणार नाही. इथं 140 कोटी लोक आहे आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये 850 कोटी. प्रत्येकाचं लग्न होईल सांगता येत नाही. प्रत्येकाला 4 चाकी गाडी वापरायला भेटल सांगता येत नाही. प्रत्येकाचा बंगला होईल सांगता येत नाही. प्रत्येकाला शेतीच असेल हे सांगता येत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शेवट आहे आणि मृत्यू आहे, तो कुणालाही टाळता येत. जिने तुझी वरी मापवरी हो, जिने तुझी वरी मापवरी, जिने तुझी वरी मापवरी, जिने तुझी वरी मापवरी. मरणाची ताबा गाठोडी मनारी, मरणाची ताबा गाठोडी पदारी, मरणाची ताबा गाठोडी पदारी, मरणाची ताबा गाठोडी पदारी. जिने तुझी वरी मापवरी हो, जिने तुझी वरी मापवरी हो, जिने तुझी वरी मापवरी हो, जिने तुझी वरी मापवरी. माफ करा, माझं पाठ नाही, मला शब्द कळाला नाही. ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरणाची गाठोडी बांधलेली आहे. ती प्रत्येकाला आहे, कुणालाही ती चुकवता येणार नाहीये. इंगळे महाराज विनोदानं असं सांगायचे, एका माणसाला काळ घेण्यासाठी आला. लक्ष द्या बघा थोडं. काळ घेण्यासाठी आला, पण माणूस हुशार होता, बुद्धिमान होता. त्यानं त्या यमाला चहा पाजला, पण चहात गुंगीचं औषध टाकलं. आणि जेव्हा निवांत यम झोपला त्यावेळेस त्या यमाची यादी यानं घेतली आणि आपलं नाव कुठेही शोधलं तर पहिल्याच नंबरला होतं. तो म्हटला मला घेण्यासाठी आला, पण मी पण माणूसचे बुद्धिमान आहे. 1 नंबरचं नाव काढलं आणि सगळ्यात शेवटी घातलं. म्हटलं आयुष्य तर वाढून जाईल. पण यमाला इतका आनंद झाला, ज्यावेळी झोपेतून उठला त्यावेळी त्या माणसाला म्हटला, अहो असा माणूसच भेटला नाही मला चहा पाजणारा. मृत्यू लोकात त्याला घ्यायला आले, कोण चहा पाजणार आहे, पण तुम्ही काय माझा आदर तिथे केलं म्हणे. धन्यवाद तुम्हाला, तुमच्यावर खुश आहे म्हणे. मी माझ्या नियोजनात बदल करतो. वरून जे माणसं उचलत होतो ना ते बंद, आता खालून चालू करतो म्हणे. मग वाचला का? ते थांबता येत नाही, प्रत्येकाला जावं लागतं. पण त्या दृष्टीनं आपण जागृत असलो पाहिजे. महाभारतातलं उदाहरण पहा. पांडव ज्या वेळेस अज्ञातवासात होते, तहान लागते सगळ्यांना. आणि ती तहान लागल्यानंतर एका झाडावर नकुल सहदेव जातात आणि त्या हिमालयामध्ये कुठं पाण्याचं तळं दिसतं का ते झाडावर जाऊन पाहतात. उंच झाड शोधतात. नकुल सहदेवाला झाडावरून एक पाण्याचं तळं दिसतं. युधिष्ठिर राजा त्या दोघांना सांगतो, जा पाणी घेऊन या. पाणी घेण्यासाठी आपले बाण बाजूला ठेवतात आणि तो बाणाचा भाता घेऊन जातात नकुल सहदेव तळ्याच्या जवळ. पाणी घेतलं तर यक्ष प्रगट होतो आणि तो यक्ष या नकुल सहदेवाला विचारतो, तुमची ओळख काय? हे सांगतात, 5 भावांपैकी आम्ही दोघं आहोत. अरे पण हे माझ्या अधिकारातलं पाणी तळं, तुम्ही कसं काय पाणी घेतलं? हे पाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला परवानगी नाही आहे माझ्याशिवाय.
मलाच परवानगी द्यावी लागेल, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. नकुल आणि सहदेवाला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही म्हणून यक्षानं त्यांना शाप दिला. दोघंच्या दोघं तिथं मरून पडले. यांना पाहण्यासाठी भीम गेला. भीमाची ही तीच अवस्था झाली, अर्जुनाची ही तीच झाली आणि सगळ्यात शेवटी धर्मराजा गेला. आता लक्ष द्या, यक्षानं धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा तुझ्या चारही भावांना मी पुन्हा जिवंत देऊ शकतो, हे पाणी पण घेण्याची परवानगी देतो, पण माझ्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागतील. महाभारतातल्या वनपर्वामध्ये ही कथा आलेली आहे. यक्षाने जे काही प्रश्न विचारले त्याची संख्या 100पेक्षा जास्त आहे. अनेक प्रश्न होते. माणसानं कुणाच्या मार्गाने चालावं? युधिष्ठिर राजानं उत्तर दिलं, सनकादिकांच्या मार्गाने चालावं. पाण्यामध्ये राहणाऱ्या माशाला तहान लागते का? हा प्रश्न यक्षाने विचारला. युधिष्ठिर राजा धर्मराजा कुठं अडकतो यासाठी असे अवघड अवघड प्रश्न विचारले. माशाला तहान लागते का? धर्मराजानं सांगितलं हो लागते. मग तो पाणी कसा पितो? पाण्यातला मासा. पाण्यातल्या माशाला पाणी प्यायचं असेल तर त्याला उलटं व्हावं लागतं आणि मग दुसऱ्या साईडनं त्याला पाणी पिता येतं. मला वाटतं हे मासे खाणाऱ्यांना सुद्धा माहिती नसेल नाही का? असे अनेक प्रश्न होते. त्यामध्ये एक प्रश्न असा होता, यक्ष म्हणतो, धर्मराजा या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? त्यावेळी धर्मराजानं दिलेलं उत्तर, आम्हाला विचारलं तर ताजमहल आठवतो. आश्चर्य विचारलं का जगातले 7 आठवतात आपल्याला. इजिप्तचा पिरॅमिड आठवतो, चीनची भिंत आठवते. पण धर्मराजा सांगतो, यक्षा या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू होतो आणि तो मेल्यानंतर त्याला शेवटचं पेटवायला त्याच्याच जवळचे जातात. आपल्याला कोण पेटवतं? बाहेरचे का कुटुंबातले? कुटुंबातले. आणि मग आपल्याच माणसाला आपला माणूस जळताना दिसतो, आपलाच माणूस आपल्या माणसाला जळताना पाहतो, पण सावध होत नाही का आम्हाला सुद्धा एक दिवस असं सावध त्या गुणे कारण सावध त्या गुणे कारण सांगतात. एक माणूस दुसऱ्या माणसाला जळताना पाहतो, पण सावध त्या गुणे कावेन व्हा. एक पहा तसा एकाची दहने. एक माणूस दुसऱ्या माणसाला जळताना पाहतो, सावध होत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. तुकोबाबा या शेवटाकडे मार्गक्रमण करत असताना त्या शेवटाच्या तयारीला लागतात. देहूगावाचा त्याग करतात आणि मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, मला देव मिळाला पाहिजे म्हणून भंडारा डोंगरावर जातात. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षिणी सुस्वरे पक्षिणी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. महाराज भंडारा डोंगरावर गेलेले, देवाचं भजन चालू केलेलं आहे आणि कधी तो देव भेटतो ह्या अपेक्षेनं महाराजांची भक्ती चालू आहे. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत त्यांची अवस्था काय आहे? भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी
भेटी लागी पंढरीला जीवा कधी कृपा करीसी नेने कधी कृपा कधी लागली तळमळ व्यथा भगवंताच्या प्राप्तीसाठी तुकोबारांची ही अवस्था आहे. पुसावेसी हेची वाटे हो जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी देव कृपाना करील माझ कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल हो कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल भेटी लागी जीवा लागली सेवास भेटी लागी जीवा लागली सेवास पाहे रात्रंदिस पाहे रात्रंदिस वाट तुकोबाबांची ही अवस्था आहे. कितीतरी अभंग आहे. कन्या सासुराशी जाई मागे परतोनी पाहे. जुन्या काळात लग्न झालेली मुलगी जर माहेरवरून सासरला निघाली तर बैलगाडीत आई वडिलांच्या घराकडे तोंड करून बसायची, मागे तोंड करून. ती जर मागे तोंड करून बसलेली असेल तर लोक समजायचे गाडी सासरला चालली आणि हिचा चेहरा आई वडिलांच्या घराकडे.
त्याच गाडीत ती जर पुढं तोंड करून बसलेली असेल तर लोक समजायची ही माहेरी चालली. आताच्या बायका टू व्हीलरवर आडव्या बसतात. आता सासरी निघाल्या का माहेरी निघाल्या कसं ओळखायचं ते जरा संशोधनाचं. पण तुकोबाबाई सांगतात, साधू संत सांगतात, आमचं माहेर पंढरपूर आहे, आमचे आई वडील तिथं पांडुरंग आहेत. बाप आणि बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीमरेचा भीमरेचा आहे भीमरेचा एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण पाहे एका जनार्दनी शरण येते माहेरची माहेरची येते माहेरची आठवण येते माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीमरेचा आहे भीमरेचा आहे भीमरेचा. वादकांसाठी टाळ्या वाजवा. सोमनाथ महाराज, दीपक महाराज, आमचं माहेर काय आहे त्याची आठवण येते आम्हाला, त्या देवाची आम्हाला भेट झाली पाहिजे. आणि म्हणून देवानी तुकोबाबाईंनी देवाची भंडारा डोंगरावर जाऊन साधना केली. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे सतत देवाचं भजन आहे. बाकी कोणत्याही गोष्टीला जगद्गुरु तुकोबाबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये काहीही महत्त्व दिलं नाही. आणि मग त्याचा परिणाम बघा. एका बाजूला भारत देशाचा सम्राट राजा, हस्तिनापुराचा मालक, 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र, ज्याला भगवद्गीता ऐकायला मिळाली. अर्जुनानंतर गीता कोणी ऐकली? तुम्हाला समजते ना माझी भाषा? काहीतरी डोला तरी किमान नाही. अर्जुनानंतर गीता ऐकण्याचं भाग्य कुणाला आहे? धृतराष्ट्राला. पण बदल नाही त्याच्या जीवनात. आम्ही तुम्ही पण खूप कीर्तन ऐकले, पण आमच्यातही अजून बदल. एका बाईला म्हटलं तुमचं भाग्य आहे, तुम्हाला इतका चांगला नवरा मिळाला. ती म्हणे काय झालं? म्हटलं पहा ना, कपाळाला गण, गळ्यात तुळशीची माळ. ती म्हणे महाराज त्याच्या गांधावर तुम्ही जाऊ नका, माझा नवरा आहे तो मला माहिती कसा आहे. तो प्रत्येक कीर्तनाला गेला का नवीन चप्पलची जोड घेऊन येतो म्हणे. तो त्याच्या गांधात कौतुक मला कशाला सांगता तुम्ही? माणसं बदलत नाही. धृतराष्ट्र बदलला नाही. कौरव पांडव युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला. भाकरी खाण्यासाठी पांडवांकडे तो धृतराष्ट्र होता, पण भीम त्याला सुखानं खाऊन सुद्धा देत नव्हता. कारण भीमाकडे ताकद खूप होती, खायला डेंजर होता, पण बुद्धीनं कमी होता. आमच्या संगमनेरी भाषेत त्याला गुडघ्यात मेंदू म्हणतात. फार कसलाही भीम विचार करत नव्हता, पण धृतराष्ट्राला होता येईल तितका त्रास द्यायचा. म्हणून धृतराष्ट्र जंगलात गेला. जंगलाला आग लागली. अग्नीच्या बचावासाठी पळू लागला, पण आंधळा होता, पळता आलं नाही. अग्नीतून उठायचं ना अग्नीत पडायचं. एके काळाचा भारत देशाचा सम्राट राजा पण जंगलामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. हा त्याचा शेवट आहे. आणि तुकोबाबाई भगवत भक्ती केली, भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून सत्ता संपत्ती काहीही नाही. सत्ता काय महाराजांची? गावातल्या पाटलांना हाणमार केल्यानंतर तुकोबाबाईंचं अभंग आहे, शब्द आहे. मंबाजी गोसावीनं हाणमार केली महाराजांना.
महाराज म्हणतात काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण बळे गावात राहावे कोण बळे कोपला पाटील गावीचे लोक हो कोपला पाटील गावीचे सत्ता नाहीये संपत्ती नाहीये आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके ही अवस्था असताना महाराजांना घेण्यासाठी स्वतःचं देवाचं विमान आलेलं आहे पुष्पक विमान देहू गावात आलं महाराज त्या विमानाकडे गेले जात असताना सगळ्या समाजाला विचारलं माझ्या सोबत यायचं का कुणाला कुणी गेलं नाही महाराजांच्या सोबत बायकोकडे आली अगं तू तरी चाल वैकुंठाला जायचंय देव स्वतःचं विमान घेऊन आलाय कशाला थांबते या मृत्यू लोकात चाल सदैव वैकुंठाला महाराजांच्या बायकोनं महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही आपली एकटे जा वैकुंठात बरं वाटलं तर थांबा 10 दिवस नाही करमलं तर पुन्हा या देऊ गावात कोण बोललं महाराजांची पत्नी महाराज दोघं वैकुंठाला गेलो तर म्हशीला पाणी कोण पाजील कोण बोलल्या महाराजांची मंडळी बोलली पत्नी बोलली आणि मग महाराजांनी सांगितलं का मला जावं लागेल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी कारण देव माझी वाट पाहतोय वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग वाढ वेळ झाला 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 उभा पांडुरंग वैकुंठाची रंग बोलावितो वैकुंठाची रंग बोलावितो वैकुंठाची रंग वैकुंठाची रंग बोलावितो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग पांडुरंग महाराज त्या विमानाकडे गेले विमानामध्ये बसण्यासाठी महाराजांची उंची कमी पडली विमानाची उंची जास्त होती जवळ काळ उभा होता त्या काळाला महाराजांनी आवाज दिला आणि महाराजांनी काळाला स्वतःच्या पुढे असं वाकायला लावलं काळ महाराजांच्या पुढे वाकला पहिलं पाऊल महाराजांनी काळाच्या माथ्यावर दिलं दुसरं पाऊल त्या विमानात टाकलं आणि जगाला सांगितलं जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय
काळावर सुद्धा विजय मिळवण्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये फक्त भगवत भक्तीमुळे प्राप्त झालं. भगवंताची मला प्राप्ती झाली आणि म्हणून माझा शेवट गोड झाला. महाराज अभंगाच्या पहिल्याच्या याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, अतनी ज्योतीने पावलो विसावा, अतनी ज्योतीने पावलो विसावा, अतनी ज्योतीने पावलो विसावा, अतनी ज्योतीने पावलो टाळी वाजवा, टाळी पहिल्या प्रमाणासाठी. आता असे सगळेच गायक वादक चांगले, फक्त आपल्याकडे वेळेचा अभाव आहे थोडा, म्हणून आपण धावपळीत हे पुढे घेऊन चाललोय. मला सांगतात माझा शेवट गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या, देवाची प्राप्ती झाली म्हणून माझा शेवट गोड आहे. भाविकांनो, आपल्याही जीवनामध्ये आपण आपल्या शेवटाकडे जात असताना, हा प्रपंच करत असताना भगवत भक्तीच्या माध्यमातून शेवटाकडे जावं आणि या मृत्यूकडे आपण जरा कुतूहलानं पाहून, जरा चांगल्या बुद्धीनं पाहून, विचारपूर्वक जाऊन या भवसागरातून तरुण कसं जाता येईल याचा विचार केला पाहिजे आणि शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नवादी असलो पाहिजे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये टाकेज गावामध्ये जटायू नावाच्या पक्षानं आपल्या शेवटाचा विचार केला. रावणानं त्याचे पंख छाटल्यानंतर या जटायूनं विचार केला, आता संसारिक काळजी करायची नाही, आता भगवंताची प्राप्ती कशी होईल याचा विचार करायचा. आणि अंतकाळ आता आपला जवळ आलेला आहे म्हणून त्यानं भजनाला सुरुवात केली. अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम, जय जय 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 राम, अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. परिणाम त्या भजनाचा इतका गोड झाला, भगवंताने त्या जटायूचं भजन ऐकलं आणि जटायूशी संवाद साधला आणि जटायूला विचारलं, जटायू सांग माझ्याकडून तुला काय हवंय. जटायू म्हणतो, देवा आपली भेट होत, कारण भगवत भक्त देवाकडे एकच मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर. आपल्यामध्ये आणि भगवत भक्तांमध्ये हा बदल आहे
आम्ही देवाकडे जाऊन देवाने बनवलेल्या वस्तू मागतो आणि संत हे देवाकडे जाऊन देवाला मागतात. हा सामान्य जीवातला आणि संतांमधला बदल आहे. संत हे देवाकडे देवाला मागतात. जटायू म्हणतो, देवा आपली भेट होण्याच्या अगोदर जे भजन चालू होतं हेच भजन करण्याची शक्ती अंतकाळापर्यंत दे. परिणाम असा झाला, स्वतःच्या वडिलांना दशरथ राजाला पाणी पाजायला देव नव्हता, पण जटायूला पाणी कोणी दिलं? भगवंताने दिलं. याला म्हणतात शेवट गोड होणं. शेवटाच्या बाबतीत पुढे जात असताना इतके निर्भय झालो पाहिजे. त्या शेवटाबद्दल, त्या अंतकाळापर्यंत, अंतकाळाची भीती नकोय आपल्याला. भगतसिंगांना फासावर जाण्याच्या अगोदर भगतसिंग व्यायाम करत होते, अंतकाळाची भीती नव्हती. त्या जेलर अधिकाऱ्यानं भगतसिंगांना पाहिलं, व्यायाम चालू आहे. भगतसिंगांना जेलर अधिकारी बोलला, भगत अरे आज फासावर जायचंय, माहिती तुला? हो साहेब माहिती आहे. मग हा व्यायाम कशासाठी करतो तू? काही उपयोग आहे का याचा? अरे ज्याला जिवंत राहायचंय त्यांना व्यायाम केला पाहिजे. तुला तर फासावर जायचंय. मला वाटलं तुझ्या डोळ्यात पाणी असेल, कोमजलेला असेल, रडत असेल, दुःखी असेल, पण तू व्यायाम करतो. भगतसिंग अधिकाऱ्याकडे आले आणि त्याला म्हटले, साहेब हा व्यायाम कशासाठी ऐका. साहेब माझी आई ज्या वेळेस सकाळी झोपेतून उठते ना, त्यावेळेस रानात जाते आणि एका टोपलीमध्ये फुलं घेऊन येते. त्या टोपलीत जेवढे फुलं बसतील तेवढे ती घेऊन येते. आंघोळ झाल्यानंतर देवपूजेला बसते. साहेब टोपली भरून फुलं आणलेले असतात, पण देवाला देताना एकच देते, एकच वाहते फक्त. पण काळजी घेते, जे फूल देवाला द्यायचे ते सुकलेलं नको, कोमजलेलं नको. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत एकच निवडते आणि एकच फूल देवाला वाहते. साहेब आईमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एकच बदल आहे. माझ्या आईचा देव आमच्या घरातल्या देवालयात आहे आणि माझा देव ही भारत माता आहे. आज मी माझ्या देवासाठी निघालो. जात असताना सुकलेला कोमजलेला जाणार नाही, अगदी टवटवीत प्रसन्न मनानं जाईल. साहेब मला गॅरंटी आहे, मी हसत हसत फासावर गेलो तर या देशातला तरुण माझ्या या हसत मुखाकडे पाहणार आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी मला. म्हणून मी आत्ता व्यायाम करतो. मला त्या मरणाची भीती वाटत नाही, अंतकाळाची भीती वाटत नाही. आणि म्हणून हे लोक गेल्यानंतरही आजही जिवंत आहे. ते गेले, भगतसिंग फासावर गेले, शिवाजी महाराजांचं वय संपलं, कार्यकाळ संपला, त्यांचा अंतकाळ झाला, पण आमच्या हृदयामध्ये ते आजही जिवंत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं का काय येतो? काय येतो? जय येतो. शिवाजी महाराजांच्या पुढे जय म्हणण्यासाठी कुणालाही पैसे द्यावे लागत नाही. जागेन तुम्ही? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांचा जय जयकार करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, पण शिवाजी महाराज की जय म्हणण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. ते आपसूक येतं, मनातून येतं, कारण ते जगले स्वतःसाठी नाही, जगासाठी जगले. आणि मग जे जगासाठी जगतात, स्वतःसाठी जगत नाही, देवासाठी जगतात, धर्मासाठी जगतात, देशासाठी जगतात, ते गेल्यानंतरही नाव ठेवून जातात. जिंकावगा कटुनी मराव हेची आम्हाला ठाव, लढुनी मराव मरुनी जगाव हेची आम्हाला ठाव, देशापायी सारी विसरू धर्मापायी सारी विसरू, माया ममता नाती शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. भीती देवदेश धर्मापायी, देवदेश धर्मापायी प्राण घेतलं हाती. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची
वाटत नाही, ज्यांना अंतकाळाची भीती वाटत नाही, ते तिकडे मार्गक्रमण करत असताना त्या अंतकालाच्या तयारीत असतात. साधू संत होते म्हणून तुकोबाराय सांगतात, मग ही आधी राहिलो मगोनी, मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा आमुचे नवल. हे आमचं नवल आहे. अंतकाळाची तयारी आम्ही अगोदरच केली, त्या भगवंताची प्राप्ती केली. आपण सुद्धा याच तयारीनं राहिलो पाहिजे. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. एक शेवटचं उदाहरण सांगून मी माझी सेवा थांबवणार आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र सीतादेवीच्या शोधासाठी ज्या वेळेस लंकेकडे जात होते, जात असताना मध्ये एक नदी आडवी येते, गंगा आडवी येते. गंगा म्हणजे गंगा नदी नाही, पण आपल्याकडे कोणत्याही नदीला काय म्हणतात? गंगा म्हणतात. ती पद्धत आहे, कारण गंगा नाव पवित्र आहे. नामदेव महाराज सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. म्हणून महिला मंडळ जुन्या काळात मुलीचं नाव काय ठेवायचे? गंगा ठेवायचे. माणसाचं नाव सुद्धा गंगाधर ठेवायचे. ज्या भांड्यामध्ये आपण आंघोळीचं पाणी घेतो त्याला काय म्हणतात? काय? गंगाळ नाही, गंगाजळ म्हणतात. तुम्ही गंगाळ केलं त्याचं ते खरं गंगाजळ आहे. देवाला नदीच्या पल्याड जायचं होतं, पण काळ जुना होता, नदी आडवी आली, नदी व पूल नसायचे, म्हणून नावाडी होता केवट. त्या केवटाला आवाज दिला, केवट देवापर्यंत आला. देवाना आवाज देताना सुद्धा इतका गोड आवाज दिला. केवट देवाला, देव केवटाला म्हणतो, केवटा तुझे नाव देतो का? शब्द काय देवाचे? देतो का. खरं तर बाकीचे लोक बोलतात, ए नाव घेऊन ये, आम्हाला पल्याड सोड, पण देव होता. मोठ्या माणसांचं बोलणं सुद्धा मवाळ असतं. मला तुझे नाव देतो का, असं प्रेमाचे शब्द आले. केवटानं विचार केला, हा सामान्य माणूस नाहीये. नाव नदीच्या कडेला आणली, देवाकडे पाहिलं आणि केवट देवाला म्हणतो, देवा माफ कर, पण माझ्या नावेत मी तुला बसू देणार नाही. देव म्हटला, मला ओळखलं का मी कोण आहे? देवा तुला कोण ओळखत नाही? सगळं जग तुला ओळखतं. बाकीचे सगळे लोक तुला ओळखतात, मी पण ओळखतो. बाकीचे लोक तुझा स्वभाव ओळखत नसतील, मी तुला ओळखताना तुझ्या स्वभावासहित ओळखतो. आणि देवा तुझा स्वभाव असा आहे, तुझा पाय एका दगडाला लागला तर दगडाची महिला झाली, बाई झाली, अहिल्या झाली. देवा हा तुझा पाय जर माझ्या नावेला लागला, नावेची बाई झाली, तर पहिलीच बायको सांभाळताना वजन कमी झालंय म्हणे माझं, ही दुसरी बायको ठेवायची कुठं, ही बाई ठेवायची कुठं, आणि खायचं काय, नावेची बाई झाली तर. देवा असं जमणार नाही, तुझा स्वभाव मला माहिती आहे. भाविकांनो, जीवनामध्ये कायम आपण दुसऱ्यांचे स्वभाव ओळखा आणि मग त्यांना आपल्या जीवनात घ्या. लोक बाह्य रंगानं खूप गोड बोलतात, बाहेरची कृती लोकांची चांगली असते, पण आतमध्ये हेतू चांगलाच असेल हे सांगता येत. एक मुंबईचा मोठा शेठजी सावकार माणूस आपल्या खेड्याकडे त्याची मोठी गाडी घेऊन आला. पांधीच्या रस्त्याला त्यानं गाडी घातली. दिवस असेच पावसाळ्याचे होते, गाळ झालेला होता. एका चिखलात जाऊन त्याची गाडी अडकली आणि जशी गाडी अडकली तशी त्याला मदतीसाठी त्या तरुण मुलं त्या गावातले धावत आले. त्याची गाडी ढकलून दिली आणि गाडी बाहेर काढल्यानंतर त्याला आनंद झाला. मुंबईचा माणूस होता, मुंबईत असं मदतीला कोणी येत नाही, म्हणून त्यानं खिशातून 2-5 हजार रुपये काढले, त्या 4-5 मुलांच्या हातात दिले आणि पुन्हा गाडीत बसताना त्यांना विचारलं, तुमचे शिक्षण झाले का? ते म्हणे हो झाले. मग तुमचा धंदा, व्यवसाय, नोकरी काय? एक जण पुढे आला आणि तो म्हटला, शेठजी आमचा धंदाच आहे म्हणे. जे जागे त्यांना समजलास, कारण आता कसं आहे, माणूस जसं ते नेटवर्क 5G झालं ना, विज्ञानानं केलं, तसं माणसाचं मेंदू सुद्धा 5G झाला पाहिजे. पण इथं उलटं होतंय. विज्ञान जेवढं मोबाईलमध्ये प्रगती करतंय, नेटवर्कमध्ये, तेवढी आपली बुद्धिमत्ता आता कमी कमी होत चालली. नाही तर माणूस अलर्ट असला पाहिजे. एका ST मध्ये जवळ बसलेल्या मुलीला कंडक्टर म्हटला, ताई तू आयुष्यात खूप पुढं जाशील. तिनं विचार केला, याची माझी भेट होऊन 2च तास झाले, याला एवढं कसं कळलं मी आयुष्यात फार पुढं जाईल म्हणून. ती म्हणे, अहो आपली भेट होऊन तर 2च तास झाले, तुम्हाला भविष्य कळतं का? तो म्हणे, मला भविष्य नाही कळत, पण मोबाईलमध्ये डोकं घालून बसली म्हणे, तुझं गाव जाऊन 1 तास झालाय म्हणून सांगतोय लय पुढं जाशील. आता हे समजण्यासाठी माणूस अलर्ट असला पाहिजे, सावध असला पाहिजे. तो मुंबईच्या माणसाची गाडी अडकली, त्यांना त्या तरुणांनी मदत केली, गाडी ढकलून दिली, यानं त्यांना टिप म्हणून पैसे दिले आणि जाताना विचारलं, तुमचा धंदा काय? एक जण म्हटलं, आमचा धंदाच आहे म्हणे. गाडी गुतली का ती काढून द्यायची. आनंदित माणसं आम्हाला रोजंदारी सुटेल एवढे पैसे देतात. तो सावकार म्हटला, अरे पण आत्ता पावसाळा आहे म्हणून गाडी अडकते, उन्हाळ्यात काय काम करतात?
एक जण म्हटला उन्हाळ्यात दुसरीकडलं पाणी आणून इथं टाकतो पण धंदा हाच करतो म्हणे. सांगा, एखाद्याची गाडी चिखलात अडकलेली बाहेर काढून देणं काम चांगलं आहे का वाईट आहे? काम चांगलं आहे, पण हेतू चांगला आहे का? म्हणून बाह्य रंगानं चांगलं बोलणाऱ्या गोष्टी, बाह्य रंगानं चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी अंतरंगानं चांगल्या असतीलच असं नाही. आणि याच्या उलट काही लोक बाहेरून तिखट दिसतात, वाईट दिसतात, पण मनानं खूप निर्मळ असतात. स्वामी रामतीर्थ ज्या वेळेस लाहोर गावामध्ये गेले, भारत पाकिस्तानी एक होता त्यावेळेस, लाहोर गावात गेले, चुकीच्या गल्लीत गेले, चुकीच्या ठिकाणी गेले आणि त्यांना पुढं एका घरावर एक बाई दिसली, महिला दिसली. चुकीच्याच गल्लीला गेलेली होती, पण ती बाई दिसायला सुंदर होती. स्वामी रामतीर्थ तिच्याकडे सारखे एक कटाक्षानं पाहत होते. एक माणसानं ही महाराजांची अवस्था पाहिली स्वामींची. तो माणूस जवळ आला, सदग्रस्त होता. त्यानं नम्रपणे महाराजांना सांगितलं, महाराजजी तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही चुकीच्या गावात आलात आणि चुकीच्या गल्लीला आलात आणि मी तुमचं पाहिलंय. बराच वेळ झाला तुम्ही एक कटाक्षानं त्या बाईकडे सारखं पाहतात. इथल्या लोकांनी हे जर पाहिलं तर ते तुम्हाला त्रास करतील, तुम्ही इथून लगेच जा, थांबू नका. महाराज निघाले, पण पुन्हा त्या माणसानं थांबवलं. महाराज तुम्ही महात्मे दिसतात, साधू दिसतात, एखाद्या बाईकडे असं एक सारखं काय पाहत होते तुम्ही? कशासाठी पाहत होते? तुम्ही तर साधू आहे, हे शोभत नाही तुम्हाला. स्वामी रामतीर्थांनी त्याला सांगितलं, दादा तिच्याकडे पाहून मी हा विचार करत होतो, ही इतकी दिसायला सुंदर आहे तर हिला बनवणारा माझा भगवान किती सुंदर असेल, या विचारानं मी तिच्याकडे सारखं पाहत होतो. पाहण्याची क्रिया वाईट आहे, पण हेतू वाईट आहे का? म्हणून स्वभाव ओळखता आले पाहिजे. आतले स्वभाव लोकांचे बाह्य रंगानं खूप गोड बोलतात, पण जे गोड बोलतात तेच आपला कार्यक्रम करतात, असाही एक नियम आहे. म्हणून स्वभाव कळायला पाहिजे. एका गणिताच्या क्लासमध्ये शिक्षकांनी मुलांना मुद्दलीचं व्याज काढायला शिकवलं आणि एका मुलाला उभं केलं आणि त्याला विचारलं, सांग तुला समजलं का मी शिकवलेलं? तो म्हणे समजलं. देऊ गणित? द्या गणित. सांग म्हणे मग तुझ्या बापाला 5,000 रुपये दिले 5 रुपये टक्क्यानं, तर 2 वर्षानं तुझा बाप किती पैसे देईल मला? गणित करून सांग, व्याज काढून सांग. तो मुलगा 1 मिनिटाच्या आत बोलला, सर 2 वर्षानं माझा बाप तुम्हाला 1 रुपया सुद्धा देणार नाही. मास्तर म्हणे, गाढवा तुला अक्कल आहे का? अरे माझा 1 तास गेलाय शिकवण्यात आणि तू म्हणतो 1 रुपया देणार नाही. गणित माहिती आहे का गणित? तो म्हटला, सर मला गणित माहिती आहे, पण तुम्हाला माझा बापच माहिती नाही म्हणजे. त्यानं घेतले ते कुणाचेच दिले नाही, तुमच्या गणिताला काय काडी लावायची तिथं? याला स्वभाव म्हणतात. आणि म्हणून बघा, खूप लोक आपल्या आयुष्यात येतात, पण त्यापैकी 4-5 लोकांना आपण जवळ करतो, जवळ घेतो. त्यांना जवळ करत असताना, त्यांना मित्र म्हणवत असताना त्यांचे स्वभाव ओळखा. कारण जीवनात नातेवाईकांनंतर आपल्याला सांभाळणारे कोण असतील तर आपले मित्र असतात. आपण काय माहितो, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवाभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवाभर तुझी, वाट चुकणार नाही जीवाभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा.
मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणून त्या ज्यांना ज्यांना जवळ घेतो आपण ना त्यांचे स्वभाव ओळखा. देवा तुझा स्वभाव असा आहे, तुझ्या पायामुळे हे होतं, मला अगोदर तुझे पाय धुवायचे. आणि मग देवाचे पाय धुण्यासाठी केवटानं घेतले. रामचरण सुखदाई 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 चरण सुखदाई रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई जमन राम चरण सुखदाई जमन राम चरण सुखदाई सुखदाई रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई सुखदाई रामचरण सुखदाई सुखदाई रामचरण सुखदाई चरण सुखदाई जमन राम चरण सुखदाई. देवाचे पाय धुतले, देवाला नावेत बसवलं, नाव पहिला देवाला पोहोचली. आणि नावेतून खाली उतरत असताना केवटाला देवाने विचारलं, केवटा तुझा व्यवसाय आहे, तुझा धंदा आहे, मी जगाचा मालक तुझ्या पुढे उभा आहे, सांग काय पाहिजे. केवटानं सांगितलं, देवा मला तुझ्याकडून काहीच नकोय. देवा एका धंद्यातले दोन माणसं एकत्र आले का एकमेकांचा मोबदला घेत नसतात, एकमेकांना मदत करत असतात. देवा तुझा आणि माझा धंदा एक असल्यामुळे आज मी तुझ्याकडून कोणताही मोबदला घेणार नाही, पण योग्य वेळ आल्यानंतर माझ्या मदतीला तुला उभं राहावं लागेल. देव म्हटला, पण आपला धंदा एक कसा मला समजावून सांग. केवटानं दिलेलं उत्तर ऐका आणि कायम लक्षात ठेवा. केवट काय म्हणतोय देवाला, देवा तुझा आणि माझा धंदा एक कसा, ऐक देवा. अरे देवा, या सामान्य गंगा नदीतून पहिलं तीराला घेऊन जाणारा मी सामान्य नावाडी आहे देवा, पण या भवसागरातून तारून नेणारा तू खूप मोठा नावाडी आहे देवा. आज मी तुला नदीतून घेऊन चाललोय, अंतकाळाच्या वेळेस या भवसागरातून तारून नेण्यासाठी तू माझ्यासाठी उभं राहायचं. नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा, किनारे लगा नाव किनारे लगा, नाव किनारे लगा लगा प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे, नाव किनारे, नाव किनारे. देवा माझी नाव पहिलं तीराला लाव, माझा शेवट गोड करण्यासाठी केवटानं केलेला हा प्रयत्न आहे. असंच आपण प्रयत्नवादी असलो पाहिजे. एकदा सर्वांना विनंती आहे, टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय
तुकोबाबाई सांगतात देव मिळाला माझा शेवट गोड झाला. त्याचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी निश्चिंत आहे महाराज सांगतात. भाविकांनो, खरं तर माणूस निश्चिंत फक्त त्याच प्रांतामध्ये होतो, त्या प्रांताचं नाव आहे देवाची भगवत भक्ती. संसारामध्ये माणूस कधीही महिला मंडळ एक 5-10 मिनटं फक्त. संसारामध्ये माणूस कधीही निश्चिंत होत. सकाळी सकाळी उठलो का आपल्याला 2 जण धावताना पळताना दिसतात. एक जण पळतो या पोटाला 2 घास अन्न मिळावं म्हणून, आणि दुसरा पळतो जास्त खाल्लेलं पचावा म्हणून. इथं समाधानी आणि निवांत कोणी नाही. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. आणि म्हणून या संसारामध्ये कुणीही निश्चिंत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा. इथं निश्चिंत कोणी नसतं, प्रत्येक जण दुःखात आहे. जास्त श्रीमंत लोक त्यांना गोळ्या खाऊन झोपा येत नाही, आणि गरिबीनं परिस्थितीनं गरीब लोक कीर्तनात झोपायची संधी सोडत नाही. इथं सगळं अनबॅलन्स आहे. एकाकडे एक आहे तर एकाकडे दुसरं नाही. श्रीमंतांची यादी जर जाहीर झाली ना, तर जो 1 नंबरला असतो तो पण निवांत नाहीये, आणि जो 2 नंबरला आहे तो पण निवांत नाही. सगळ्यात जास्त जगात पैशावाले त्यातल्या 2 नंबरचं नाव, त्याला वाटतं मी 1 नंबरला कधी जाईल, आणि पहिल्याला वाटतं 2 नंबरचा आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जातो का काय. पण निवांत कुणी नाही. पण तुकोबाबाई सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आता काय झालोय, सुखी झालोय, निवांत झालोय. सर्व सुखल्यालो, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, सर्व निश्चिंत आहे आम्ही. सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. आम्ही आनंदानं आता जीवन जगतोय, निवांत जीवन जगतोय. ज्या पद्धतीनं तुकोबाबाई सांगतात माझा शेवट गोड झाला, त्या पद्धतीनं आपणही तिकडे जावं. खरं तर हे जे कीर्तनं असतात ते गेलेल्या व्यक्तीला आपण हे पुण्यदान करत असतो या निमित्तानं. पण जिवंत माणसानं सावध व्हावं यासाठी खरे हे कीर्तनं असतात. आणि म्हणून आपण सर्वांनी सावध व्हावं. ज्या निमित्तानं आपण जमलोय, पुण्यतिथीचं हे निमित्त आहे. कैलासवासी उत्तम शहादू लोखंडे यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत. मी कीर्तनाच्या सुरुवातीलाच बोललो का चौघांना विसरू नका, त्यामध्ये तिसरे आई वडील असतात. आपल्या वडिलांना विसरू नका. एक 5 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या.
आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचा काय सहभाग असतो. खरं तर आई वडील आपल्याला निस्वार्थ भावनेतून सांभाळत असतात. कोणताही मोबदला ते मागत नसतात. लहान असताना माझं वाक्य ऐका, आई वडील हे लहान असताना आपल्यासाठी ATM बनत असतात. ATM. माझ्याकडे बालकाईनं लक्ष द्या. आपल्याला कोणतीही अडचण येऊ द्या, कोणतंही दुःख येऊ द्या, आपल्या जीवनामध्ये कुठे फी भरायची असू द्या, आपली कॉलेजची फी भरायची असू द्या, जोपर्यंत आपण कमवते होत नाही तोपर्यंत ऐका, आपल्याला सांभाळण्याचं काम आपले आई वडील करत असतात. आपल्यासाठी ते ATM बनत असतात. मला असं वाटतं तारुण्यावस्थेपर्यंत आपले आई वडील आपल्यासाठी जर ATM बनलेले असतील तर त्यांच्या वृद्ध काळामध्ये त्यांचं आधार कार्ड बनण्याचं काम आपण निश्चित केलं पाहिजे आणि त्यांचा सांभाळ केला पाहिजे. म्हाताऱ्या आईबापांना काही लागत नाही. 2 शब्द प्रेमानं आपल्या मुलांनी बोलावं एवढी अपेक्षा फक्त आई वडिलांची असते. मला असं वाटतं आईबद्दल आपण ऐकतो पण वडिलांचं सुद्धा आपल्याला सांभाळण्यामध्ये सहभाग काही कमी नसतो. खरं तर मी म्हणेल आई आपल्या बाळाला उचलून घेत असताना कडेवर घेते, पण बाप आपल्या मुलाला उचलून घेत असताना खांद्यावर घेतो. का तर जे मला मिळालं नाही, जे मला पाहायला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं म्हणून माझं वाक्य ऐका. वडील एक असं व्यक्तिमत्व आहे, बाप नावाचं हे एक असं एक व्यक्तिमत्व आहे जे त्यांना मिळालं नाही ते आपल्याला मिळावं म्हणून खांद्यावर उचलून घेतात आणि आपल्याही पेक्षा जास्त उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आपल्या जीवनामध्ये आपल्यात कोण करत असत आपल्यासाठी तर त्यांचं नाव वडील आहे, त्यांचं नाव बाप आहे. म्हणून जिवंतपणे या आई वडिलांची किंमत आपण ठेवली पाहिजे. जुन्या काळातला बाप हा कष्ट करणारा बाप होता. कष्ट करत असताना मुलांना तो संस्कार द्यायचा. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यानं. आणि म्हणून आपल्या मुलीला सांभाळत असताना, आपल्या मुलांना सांभाळत असताना बाप आपल्या पोटाला चिमटा घेतो, पोटाला 2 घास कमी खातो, पण आपल्या मुलांना कधी तो कमी पडू देत नाही. दिवाळीचा सण येऊ द्या, स्वतः फाटके कपडे घालतो पण मुलांना नवे कपडे आणून देतो. स्वतः सायकलवर फिरतो पण आपल्या मुलासाठी कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी, गाडीची व्यवस्था करण्यासाठी तो आतोनात कष्ट करतो. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ती गाळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं सदा कातर लावल्याली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ती गाळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं सदा कातर लावल्याली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. कष्टकरी बाप आहे, ज्यांच्या डोक्यात टोपी आहे, ज्यांनी सफेद कपडे घातले, पायजामा घातला, धोतर घातलं. खरं तर ही शेवटची पिढी आहे आपल्या वडील झाल्या व्यक्तिमत्वांची, का ज्यांचं फेसबुकला, इंस्टाग्रामला अकाउंट नाहीये, पण त्यांनी ज्या मुलांना संस्कारित केलेले, मला असं वाटतं का ते आत्ताच्या पिढीला किती जमेल हा जरा संशोधनाचा विषय. आत्ताची जी चांगली पिढी दिसते हे जर आपल्या उपकार कोणाचे असतील तर ते आपल्या जुन्या पिढीचे, आपल्या वडील झाल्या माणसांचे. आम्ही खरंच आमच्या मुलांना संस्कारित केलं हे त्याच वेळेस सिद्ध होईल ज्या वेळेस पुढची पिढी तितकी संस्कारी निघेल. पण संस्कार देण्याचं बाप काम करत असतो, संपत्ती देण्याचं. या जगामध्ये 1 रुपया कोणी कुणाला फुकट देत नाही. 1 रुपया स्वार्थाशिवाय कोणी कुणाला 1 रुपया देत नाही. पण बाप नावाचं व्यक्तिमत्व असे आयुष्यभराची कमाई तो एकाच वेळेस आपल्या मुलाला देऊन टाकतो. तुकोबाराय सांगतात, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी.
आपुले गुरवंदे वाळवणे वाळवणे आपुले समेला लाईट आली भरपूर आणि म्हणून आई वडिलांचे उपकार आपण विसरलो नाही पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप राजा नसतो. माझं हे शेवटचं वाक्य ऐका. मुलांचा सांभाळ करत असताना प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही राजकुमारी असते आणि राजकुमारीसारखा तो तिचा सांभाळ करत असतो. या आई वडिलांना कायम आपल्या हृदयाशी बाळगा, त्यांच्याशी प्रेमानं बोला. फार काही त्यांना सांभाळण्यासाठी लागत नाही. गेल्यानंतर आई वडिलांच्या नावानं लाखो रुपये खर्च करून पंक्ती घालण्यापेक्षा जिवंत असताना त्यांच्याशी 2 शब्द गोड बोला. मला वाटतं 2 वर्षानं जास्त आयुष्य जगतील आणि आनंदी आयुष्य जगतील. एवढं तरी या कीर्तनातून आपण शिकलो तर हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन सफल झालं असं म्हणावं लागेल. श्री भाऊसाहेब लोखंडे यांनी आपल्या वडिलांचं या ठिकाणी अत्यंत गोड असं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी जिजाबाई असतील, त्यांच्या भाऊजाई गंगा भागीरथी विमलबाई लोखंडे असतील, त्यांचे चिरंजीव श्री भाऊसाहेब उत्तम लोखंडे असतील, त्यांचे पुतणे श्री शंकर नामदेव लोखंडे व त्यांच्या कन्या सौ सविता क्षीरसागर, या सगळ्यांच्या माध्यमातून हा सोहळा अत्यंत गोड या ठिकाणी संपन्न झाला. पुढे बसलेले आपण सज्जन मायबाप सर्वांना वंदन आहे. अत्यंत शांत चित्तानं आपलं कीर्तन लेट चालू झालेलं असताना सुद्धा शांत चित्तानं ही सेवा आपण श्रवण केली. या निमित्तानं या ठिकाणी ही जी गंधर्व सभा आहे, अत्यंत आनंद झाला. हे कीर्तन करत असताना ज्यावेळेस गायनाचार्य वैभव महाराज, नागनाथ महाराज, अक्षय महाराज असतील आणि पखवाजासाठी माझे मित्र हरिभक्त परायण मृदंगाचार्य दीपक महाराज आणि
तबल्याची साथ संगत देण्यासाठी मी माझं भाग्य समजतो का बाबाजी या ठिकाणी स्वतः तबल्यासाठी सात संगतीला बसले. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे हरिभक्तपरायण सोमनाथजी महाराज तळेकर असतील, त्यांनाही वंदन करतो. गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, कृष्णा महाराज, तसेच पठारे महाराज असतील, विनेकरी महाराज, चोपदार बाबा, आमचे शंकर भाऊ शेळके असतील, ज्यांची साऊंड सिस्टीम, आणि यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कीर्तनाचं शूटिंग झालं, असे माझे आमच्या भागातील माझे मित्र उमेश दादा भुसारे असतील आणि त्यांचा माझा कीर्तनकार नावाचा यूट्यूब चॅनल, या उमेश दादांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कीर्तन आपल्याला कायम यूट्यूबला ऐकायला उपलब्ध राहील. गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, पुढे बसलेले सज्जन मायबाप, सर्वांचे आभार मानून शेवटची बाबांना श्रद्धांजली म्हणून सर्वांना विनंती, सर्वांनी व्यवस्थित वरती हात करा. व्यवस्थित, प्रत्येकजण माईकवर येऊन बोलत नाही म्हणून ह्या माऊलींच्या भजनामध्येच आपल्याला ही श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करायची आहे. या भजनामध्ये सर्वांनी टाळी वाजवून देवाचं आणि माऊलींचं आमचं भजन गायचं आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, त्यानंतर या ठिकाणी श्रद्धांजल्या होतील. वैयक्तिक कुणाचं बोलणं असेल तर ते होईल. तोपर्यंत कुणीही आपली जागा सोडायची नाही. हरिभक्तपरायण माझे मित्र गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी मोठ्या अंतकरणानं त्यांनी बसून या ठिकाणी माझं कीर्तन श्रवण केलेलं आहे. यानंतर ते या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील आणि तोपर्यंत आपली कुणीही जागा सोडायची नाही. यानंतर जय विठ्ठल होईल, त्यानंतर महाराज बोलतील. तोपर्यंत सगळ्यांनी जागेवर बसायचं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय महाराज विचारिला अधिकार म्हणे जाणे सदारा कपाया ज्ञानदेव तुकाराम देव मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनहरी. आज आपण काय निमित्त या ठिकाणी जमलोय सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या लोखंडे परिवारामधील कैलासवासी उत्तमजी शहादू लोखंडे काकांना हे लोकाची यात्रा सोडून निजधामाला जाऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि या श्रद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे बहिणी असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे पुतणे असतील, आमचे भाऊसाहेब भाऊ असतील, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे नातू. खरं पाहिलं तर हा एवढा नयनरम्य सोहळा आपल्याला पाहायला भेटला. खरं तर सर्व श्रेय रोशनला द्यावं लागेल, कारण त्यांनी फार धावपळ, आमचे संन्यासी बाबा कृपांकी शिष्य, आमचे सर्वांचं श्रद्धास्थान, आमची सोमनाथजी देवा तळेकर
पूज्य श्री बाबांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्या या छोट्याशा गावामध्ये वारकरी संप्रदायातील कीर्तन आणि भजन साधनेला आपलं जीवन ज्यांनी समर्पित केलेलं आहे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण अनंतजी महाराज काळे पूज्य श्री महाराजांच्या मुखारविंदातून आपण कीर्तन सेवा ऐकली. मृदंग वाजवण्यासाठी वारकरी संप्रदायातील मृदंग या साधनेला आपलं जीवन ज्यांनी समर्पित केलेलं आहे ते आमचे हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज खरात पूज्य श्री महाराजांचे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहेत. महाराजांचे सुद्धा आपल्या लोखंडी परिवाराच्या वतीनं मी आभार मानतो. आणि गाण्याची साथ ज्यांची आपल्या या कार्यक्रमाला लावली ते एकदम हिमालयाच्या उंचीचा आवाज आमचे हरिभक्तीपरायण नागनाथजी महाराज गोरडे, सगळ्यांमध्ये ते ज्येष्ठ आहेत. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे वैभवजी दादा वेलजाळी, पूज्य श्री वैभवदादाचे सुद्धा गात असताना सुद्धा चेहरा आनंदीच असतो आणि बसल्यानंतर तर नेहमी विनोदाची झालर ते देत असतात. म्हणून महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे जावई बापू आमचे हरिभक्तीपरायण अक्षयजी महाराज चंद्रे, पूज्य श्री महाराजांचे सुद्धा या महाराजांची उपस्थिती आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. म्हणजे या कार्यक्रमाला वाल्मिकजी भाऊ कांदळकर त्यांची सुद्धा उपस्थिती आहेत. त्यामध्ये आमचे कृष्णा महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत. आणि आपला हा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला घरबसल्या ऐकायला भेटेल ते यूट्यूबच्या माध्यमातून आमचे हरिभक्तीपरायण उमेशदादा संगमनेरकर त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहेत. आणि खरं पाहिलं तर मराठी कीर्तनकार म्हणजे माझा कीर्तनकार आणि माझा कीर्तनकार हा घराघरापर्यंत पोचावा म्हणून महाराजांचे फार अट्टास असतात. म्हणून पूज्यश्री उमेशदाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपला आवाज फिल्टर करण्याचं ज्यांनी काम केलं आहे आमचे हरिभक्तीपरायण शंकरदादा शेळके त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि या ठिकाणी दोन्ही चौबदारांना मनापासून धन्यवाद देतो. पूज्य श्री ओंकारजी महाराज पठारे त्यांची उपस्थिती आहेत. हरिभक्तीपरायण आमचे सोमनाथजी देवा तळेकर त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गुरु गोरक्षनाथ भगवान की जय.